बाहेर ना मस्त असा पाऊस चालू आहे, तर म्हटलं चला काहीतरी गरमागरम खायला बनवूया. तर त्यासाठी मी इथे पत्ताकोबी कट करून घेतली. याच्यामध्ये लाल तिखट, चवीपुरतं मीठ, नंतर 1 चमचा भरून सोया सॉस, आलं लसणाची पेस्ट टाकून आता हाताने चांगलं असं मिक्स करून घेतलं. हे चांगलं असं हाताने मिक्स करून घ्यायचं, कारण मिठामुळे कोबीला पाणी सुटतं. पाणी चांगलं सुटलं गेलं पाहिजे. नंतर याच्यामध्ये हे चांगलं मिक्स करून झाल्यावर आपण पाववाटी मैदा आणि पाववाटी कॉर्नफ्लोअर टाकणार आहे. कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार याच्यामध्ये ॲड करायचं आहे. हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, असा गोळा तयार करून घ्यायचा. नंतर आता याचे छोटे-छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे. हे बॉल्स आहे ना लगेच तयार करून घ्यायचे. नंतर परत याला ना थोडं-थोडं पाणी सुटत राहतं आणि मग थोडंसं हे पीठ आहे ना ते नरम होतं. त्याच्यामुळे असे लगेचच हे बॉल तयार करून घ्यायचे. एका प्लेटमध्ये हे सगळे बॉल तयार करून घेतले, की आता आपण याला फ्राय करून घेऊ. दुसरीकडे कढईत मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. एक-एक करून हे बॉल्स याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मीडियम फ्लेमवर चांगले तळून घ्यायचे. नाहीतर ना आतून हे कच्चे राहतील. म्हणजे आतून कच्चे नाही राहिले पाहिजे यासाठी मस्त मीडियम फ्लेमवर तळून घेतले. नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तुम्हाला देखील असं पावसाळ्यामध्ये चमचमीत गरमागरम काहीतरी खावंसं वाटत असेल ना, तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर मस्त हे मंचुरियन भजी घरच्या घरी बनवले आणि हे शेजवान चटणीसोबत मस्तच लागतात. रेसिपी आवडलीच असेल तर लाईक करा.